शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय, शक्ती मागितली, गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला, बाकी काय नाही. मग मी काय करू आता? मी मैदानातच नव्हतो, नाकारेन कसं काय? कुठं आव्हान केलं? काय केलं? काय केलं? मग पाडले ना, आणले निवडून. अरे कळतंय का तुम्हाला? काय काय असलं मग आम्ही विचारत जाऊ नका. काय असतं, मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला, त्याला म्हणतात नाही पाडल्यावर. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आले, ही भाषा कळते तुम्हाला? अरे काय बोलता राव, कुठून आल्यासारखं. विचार घेऊन जे जे लढले त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धाडा शिकवलेला आहे. आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो. पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो. जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळलं असतं तर सोपडा सापच केला असता. मी लोकसभेला पण तेच सांगितलं, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. विधानसभेला पण तेच सांगितलं. मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही, कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही. समाज मतदानाचा मालक तो आहे, त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं. मी मनमानी समाजावर चालवली नाही. असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे. मी कसं बोलणार? मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार, कोणी पण बसू दे. आम्ही कशाला 50-55% आम्ही पळता भुई कमी करणार. आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती बडवायची गरज नाही, कारण मैदानातच मी नाही. मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं? त्यापेक्षा मी मैदानात नाही, माझा समाज सुद्धा. आता हे नवीन काय आहे, मी नाही ऐकलं, ऐकल्यावर सांगत. निवडणुकीपूर्वी आपल्याला भेटण्यासाठी राज्यातले सगळे उमेदवार येत होते, तशी गर्दी आता कुठेतरी येत नाही. उमेदवारांना कुठे विसर पडला का समाजाचं? काय तुम्ही अंतरवाली दे एखाद दिवशी, तुम्हाला दाखवतो. 30-32 जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले. बहुजन मुख्यमंत्री सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते. बहुजन मुख्यमंत्री महाराष्ट्रात मिळावा अशी एक चर्चा आहे. कोणी मिळू दे, गोरगरीब शेतकऱ्यांचं, गोरगरीब जनतेचं काम करा, नसता मुंडक्यावर बसते असते जनता. कोणी पण मिळू दे, कोणचं सुख नाही. बहुजनाला, हिंदुवादी आला, पुरोगामी विचाराचा आला, कोणचा आला तरी 75 वर्षात आम्हाला गोरगरिबाला कधी सुख मिळालं नाही. हो, सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीत होणार बहुतेक. तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करा. अहो हो द्या ना आधी, तुम्हाला आधीच गडबड झाली हो, नंतर जरा पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता, ते नंतर तुम्हालाच गडबड हो त्यांच्या आधी जास्त. आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार 100%. मुंबई जाम करण्याचं काही नियोजन आहे का? दादा, समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं, पण असं काही ठरलेलं नाही. आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे अंतरवालीत करणार आहेत उपोषण अंतरवालीत. परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, पण तिथं सामूहिक करता येणार नाही. पण आता मराठीची लई इच्छा आहे, पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरवू, समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवालीत करायचं, मुंबईतसुद्धा होऊ शकतं. चलो, धन्यवाद. नाही, ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं. त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होतं आणि काय नाही होत त्याच्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.